रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा येथील मुंबईकर ग्रामस्थ मंडळी एकत्र येण्याच्या उद्देशाने स्नेहभोजन निसर्गरम्य बिरोबा मंदिर बेलापूर नवी मुंबई येथे 2 मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते। सातारा जिल्ह्यातील मान तालुका अत्यंत दुष्काळी भागात पिंपरी या ग्रामीण भागातून मुंबई ठिकाणी नोकरी कामधंद्याच्या निमित्ताने आलेल्या शेकडो कुटुंबीय यावेळी एकत्र आले। एरवी वर्षातून एकदा ग्राम जत्रेला मिळणारी मंडळी आज एकत्र येऊन हितगुज, गप्पा गोष्टी, सुखदुःखाची देवाणघेवाण करून स्नेहभोजन करून अनेकांनी या कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवास राजगे, किशोर काळे, आकाराम करे, भाऊ पुकळे, आनंद राजगे, अमोल कुंकले, प्रकाश राजगे सर, सुरेश सातपुते आदी मंडळींनी मेहनत घेतली। दिलीप राजगे बुवा, शंकर वायदंडे काय थोडेफार उन्हात बसले तरी चालत, बसून घ्या। संजय माने, भरपूर लोक आहेत काय दिसत। समाजांना पाणी राहायचं, मोबाईल चालू करा तुम्ही, पाणी पुरे वरती। ठीक आहे, अजून आहेत लोक पेनोराजगी काय फोनवर बोल। गावावरून आम्ही येत होतो, येता येताच कल्पना सुचलेली होती आणि ह्याच्या मागला उद्देश हा भेटणंच होता फक्त। आणि आमच्यापेक्षा नाही, महिला आहेत ना आमच्यातल्या, त्या महिलांचं भेटणं अजिबात होत नाही आणि बऱ्यापैकी 75% महिला एकमेकाला ओळखीत पण नाहीत। इथं आल्यानंतर कमीत कमी कळलं तर बाबा आपल्या गावातली महिला, एवढं तर कळलं त्यांना। बाकी काय याचा काय असा राजकीय कुठला हेतू नाहीये। आणि जशी आम्ही कल्पना सुचली आम्हाला, तसं त्याला प्रतिसाद भरपूर भेटला। लोकांनी स्वतःहून सगळं पुढाकार घेतला, लोकांनी पैसे जमा केले, कामी करतात सकाळपासून लोक। त्यामुळे आता बघताय तुम्ही कार्यक्रम पार पडत आलेला आहे। आज खरं तर येण्यामागचं कारण खूप मोठं आहे आणि हे कारण तर सांगण्यापेक्षा हे नियोजन आहे ना, आमच्या पिंपरीकरांसाठी खूप म्हणजे नवीनच आहे। आणि याचं श्रेय जे बॅकग्राऊंडला जे काम करत आहे ना त्यांना जातं, कारण हे गावात प्रथमच म्हणजे स्नेहभोजन असेल किंवा स्नेह संमेलन असेल पहिल्यांदाच आयोजित केलं आहे आणि त्याला एवढा प्रतिसाद भेटला आहे ना की बस खूप। सगळे सर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून सर्व लोक इथे आलेत आणि येण्यामागचं कारणच की आज ऑनलाईनच्या युगात ऑफलाईन एवढी लोक जमवणं खूप कष्टाचं काम आहे आणि ते काम करण्यामागे निवास आहे, त्यांची टीम आहे, त्या टीमने घेतलं आहे। खरं तर आज आम्ही आता 1-2 तासच इथं आलोय, पण ह्या 2 तासामागे ते काल पूर्ण दिवस मेहनत घेत आहेत। तर त्यांच्या मेहनतीसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि पुढच्या वर्षी भरभराटी जावं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा। आता ही आम्ही मुंबईत राहते, त्याला 50-60 वर्ष झाले। आमच्या गावातील लोक राहतात, पहिल्यांदाच हे नियोजन झालेलं आहे। तर ह्या नियोजन करणाऱ्यांचे सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा आभार। आणि तो जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल म्हणजे ह्याचा एक हेतू आहे, सगळ्या गावातील लोकांनी एकत्र येऊन, म्हणजे गावाला फक्त ऑगस्ट महिन्यात आम्ही भेटतो, तर ह्याचा एक हेतू मुंबईत एकत्र भेटण्याचा, दुसरा काय हेतू ह्याच्यातून हेतू नाही। आम्ही असंच गावावरून येत होतो,
आमच्या गावचे नवी मुंबई पोलीस निवास राजगे, सरपंच शिरीष राजगे, आम्ही गावावरून येत असताना आमचं असं ठरलं की बाबा आपण गेट टुगेदर करू. गेट टुगेदर करायचं कुठे करायचं तर रिसॉर्टला आमचं ठरलं की आपण मित्रमंडळी रिसॉर्टला जाऊ आणि गेट टुगेदर करू. तर आमचे मामा शरद राजगे आम्हाला बोलले की आपल्या गावातील लोक आपल्याला कधी भेटत नाहीत. मुंबईत राहणारे भरपूर लोक आहेत, सर्व समाजाची लोक इथं मुंबईत राहतात. त्यामुळं आपण आपल्या गावची सर्व लोक एकत्रित बोलवून कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी कार्यक्रम करू. तर निवास राजगे इथं नोकरी करत होते, त्यांना माहीत होते अशी एक मोकळी जागा आहे. अशा पटांगण या ठिकाणी आपण एकत्र येऊया. साधारणतः 200 ते 300 लोक आमची मुंबईत राहतात. सर्व फॅमिली घेऊन जवळजवळ 150 ते 200 लोक इथं राहतात. ते सर्व लोक एकत्रित येऊ आणि आपण एक कार्यक्रम करू. तर कार्यक्रम CBD बेलापूर बिरोबा मंदिर इथं करायचा ठरला. त्यानंतर आम्ही सर्वांना एक ग्रुप तयार केला आणि त्यातून एक आम्ही लोकांना मेसेज दिला की आम्ही कोणालाही फोन केला नाही, मेसेज दिला की बाबा आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर लोकांनी सांगितलं ठीक आहे. त्यानंतर लोकांनी एकत्र द्यायचं. ह्या ग्रुप तयार करण्यामागचा कुठलाही राजकीय हेतू नाही आहे. आम्ही मुंबईत राहतो, एकमेकाच्या सुखदुःखात सर्वांनी यावं. ह्या ग्रुपच्या माध्यमातून कोणाला अडचण असेल तर एखाद्याची अडचण सॉल्व्ह होईल ह्या हिशोबानं आम्ही जवळजवळ काही लोक रिक्षा चालवतात, काही नोकरी करतात. प्रत्येकाच्या व्यापातून कोण एकत्र येत नाही. सर्वांनी एकत्र यावं आणि एकमेकांची ओळख व्हावी. भरपूर लोक एकमेकांना भेटत नाहीत. जवळजवळ हे भरपूर लोक आहेत की आमची त्यांच्याशी ओळख पण नव्हती. अशी लोक या कार्यक्रमाला आलेत. इथून पुढे हा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू राहावा अशीच आम्ही बिरोबाचरणी प्रार्थना करतो. सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा सर्वांना. या ठिकाणी जे जमलेले सर्व पिंपरी ग्रामस्थ मुंबईकर मंडळ. काही दिवसापूर्वी ग्रुप मध्ये मला बातमी समजली की आपलं एक स्नेह मेळावा जे की मुंबईकर पिंपरी ग्रामस्थ यांचा या ठिकाणी एक स्नेह मेळावा जे की पिंपरीतून आलेले या ठिकाणी जवळ 400 किलोमीटरवरून प्रत्येक जण नोकरी असेल, कामधंदा असेल, कोणत्या वेगवेगळ्या दृष्टीने ते या ठिकाणी आलेला आहे. परंतु गावाला गेल्यानंतर या ठिकाणी भेट होते आणि गावाला पण काही लोक येतात नाही तर भेट होते यात्रेनिमित्त वगैरे. पण असं एक कल्पना सुचली की खूप छान की निवास राजगे आहेत, किशोर काय आहेत, भरपूर असे. आणि दुसरी गोष्ट इथलं जे नियोजन आहे ते खूप आपल्याला साजेसं नियोजन आहे की सकाळपासून बरेच मुलं काम करतात आहे, ग्रामस्थ मंडळ काम करतात आहे आणि ह्या ठिकाणी जमलेले सर्वजण महिला पुरुष या सर्वांचं या ठिकाणी म्हणजे आलेले आहेत, सर्वांनी हजेरी लावलेली आहे. ह्यासाठी आपण खूप खूप त्यांचं स्वागत करतोय. आणि संमेलनाचा उद्देश म्हणजे सर्वांनी एकत्र येणे. बऱ्याच जणांची ओळख नाही, कधी नड्याआडीला जरी काय गरज पडली लोकांना तर ह्याच्यामुळे ओळख झाली, एकामेकाच्या मदतीला येतील. पुढं सगळ्यांची कनेक्शन जोडलं जाईल सगळ्यांचं एकमेकाबरोबर. एकूण बोध घ्यावा की पिंपरी ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मुंबईवासियांना एकत्र आणण्याचा जो उपक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल सगळ्या ग्रुपला, टीमला, पिंपरी ग्रामस्थांना त्यांच्याकडून धन्यवाद. आणि ह्याच्यातून प्रेरणा घ्यावी की पुढं काय शिकायचं आहे आणि लोकांनी कसं राहायचं. एक गुन्हा गोविंदन राहावा. तुम्ही 400 किलोमीटरवरून लांब आलाय, हीच एवढी अपेक्षा आहे. छान वाटतंय कारण आम्ही खूप वर्ष झालं म्हणजे पिंपरीकर जे मुंबईला आहेत ते एकत्र कधी भेटतच नाही. पण हा जो कार्यक्रम आता म्हणजे सगळे एकत्र येण्याचा केला तो खूप छान वाटतंय म्हणजे ह्याच्यातून आणि असाच पुढे चालू राहावा. आम्ही मान तालुक्यातल्या पिंपरी गावच्या महिला आणि जेंट्स लोक सगळे एकत्र वर्षानुवर्ष कधी भेटत नाही आम्ही. त्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही आणि असाच वर्षानुवर्ष आम्ही पुढे चालू ठेवेल. योग्यरित्या एकदम छान आयोजन केले आमच्या लोकांनी सगळ्या सर्व आणि विशेषतः आमचे पिंपरी गावचे शिरीष राजगे हे सरपंच आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप छान कार्यक्रम आमच्या गावात पण होतो आणि इथे पण आम्ही नवीनच सुरुवात केली. इथून पुढे पण असाच आम्ही कार्यक्रम चालू ठेवू वर्षानुवर्ष. कार्यक्रम ह्यांनी ठरवल्यापासून आम्हाला एक ती उत्सुकता वाटत होती की आम्ही सर्व महिला एकत्र भेटणार. कधी कोणाला पाहिलं सुद्धा नाही, एकत्र कधीच येऊ असं वाटत होतं आम्हाला सर्वांना. खूप छान वाटलं. खूप छान वाटतंय. सर्व गावातील लेडीज सगळ्या एकत्र आल्या. खूप छान वाटतंय. आम्हाला खूप छान वाटतंय. सगळेजण एकत्र जमलो आहोत. आता सगळ्यांची ओळख झाली, ज्यांची ओळख नव्हती त्यांच्या सगळ्यांसोबत आमची ओळख झाली, बोलणं झालं आणि एकत्र म्हणजे समजा वनभोजन जसा कार्यक्रम असतो तसा आम्ही एकत्र येऊन जेवण वगैरे करून मस्त गप्पा गोष्टी ही चालू आहे. आम्ही इथे एकत्र आलेलो आहे आणि हा कार्यक्रम आम्ही सर्व
ह्याच्याने पार पाडू हेच आमचं हे. बिरोबा यात्रा असल्यामुळे आम्ही सगळी पिंपरीचे एकत्र आलेलो आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे दरवर्षी पार पाडावा असं आम्हाला वाटतं. बोलण्यामागचं कारण एकच की आमच्या गावचे सुभाष अण्णा म्हणजे सुभाष शिलवंत अण्णा गोरेगावला राहतात. गावातील यात्रा कुठला कार्यक्रम असेल तर तिथे येऊन शूटिंग करणे, व्हिडिओ करणे म्हणजे जाहिरात करायचा चांगलं काम करतात. आणि अविनाश गायकवाड हे असे बरेच भरपूर लोक आहेत की बाबा जाहिरात करायची म्हणजे फोटो काढायचे, कुठं शूटिंग करायचं. फोटोची आवड जास्त आहे सुभाष अण्णांना, त्यामुळे ते आज इथं आले आणि सर्व परिसराचे शूटिंग घेऊन कार्यक्रमाची माहिती गावापर्यंत पोहोचवली गावच्या ग्रुपवरती. असे आमचे सुभाष अण्णा ग्रामस्थ मंडळ पिंपरी यांच्यातर्फे आम्ही आभार मानतो.